मंडळी, गेल्या काही काळात म्हणजेच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लोकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जितकं नाव ऐकलं नसेल तितकं नाव ऐकलंय बीडच्या वाल्मिक अण्णा कराड यांचं. बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नाना पटोले, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड तर सत्ताधारी भाजपमधले आमदार सुरेश धस यांच्या सगळ्यांच्या आरोपांमधलं कॉमन नाव म्हणजे वाल्मिक अण्णा कराड. नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते, बॉस डीएमचे खास माणूस असे आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराड प्रकरणी खुद्द धनंजय मुंडे यांना प्रतिक्रिया द्यावी लागली की बीडमध्ये पंकजाताई आणि माझे हजारो कार्यकर्ते आहेत, त्यातील एक व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड. ते माझे कार्यकर्ते आहेत हे नक्की, पण त्याउपर माझ्याशी काही त्यांचा संबंध नाही. पण बीडची जनता मात्र वेगळाच इतिहास सांगते. सध्या हे वाल्मिक कराड फरार आहेत, पण ते कुठं फरार आहेत आणि धनंजय मुंडे व त्यांची पहिली भेट कधी झाली होती, काय कनेक्शन आहे वाल्मिक कराड यांच्या धनंजय मुंडे यांच्या सोबत, संतोष देशमुख हत्या प्रकरणात मागच्या 3 दिवसात काय घडामोडी घडल्यात थोडक्यात जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सुरुवातीला आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणात काय काय घडामोडी घडल्या आणि सद्यस्थितीची अपडेट काय आहे त्याबद्दल बोलू. नंतर वाल्मिक कराड यांची धनंजय मुंडे यांच्याशी पहिली भेट कधी झाली इथपासून वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हणण्यापर्यंत प्रवास कसा झाला त्याबद्दल जाणून घेऊ. तर 3 दिवसांपूर्वी अचानक हत्या झालेले संतोष देशमुख यांच्या भावाचा हॉटेलमधील आरोपी घुले सोबतचा एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला. त्यानंतर संतोष देशमुखांच्या भावाने त्या व्हिडिओत मीच आहे आणि आरोपी सोबत काय बोलणं झालं, त्यांनी तिथं का बोलावलेलं, त्यांनीच त्यांच्या चहाचं बिल का दिलं याची सगळी सविस्तर उत्तरं दिली. असंही म्हणाले की दुसऱ्या दिवशी तेच लोक माझ्या भावाला निर्घृणपणे मारणार आहेत, हे माहिती असतं तर मी त्यांच्या सावलीला सुद्धा उभा राहिलो नसतो. दरम्यान काल परवा संतोष देशमुख यांच्या हत्येसंबंधीचा धक्कादायक पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. त्यात अतिशय धक्कादायक खुलासे झाल्याचं सांगण्यात आलं. पोस्टमॉर्टम अहवालात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या अंगावर एकूण 56 जखमा आढळून आल्या आहेत. त्यांच्या डोळ्यांच्या भागात मारहाण करण्यात आली आहे, मात्र ते जाळण्यात आलेले नाहीत असं सांगण्यात येत आहे. तसंच संतोष देशमुख यांच्या पाठीवर सर्वाधिक मुका मार बसल्याचं दिसत आहे. त्यांच्या पाठीवर आणि संपूर्ण अंगावर लोखंडी रॉडने मारल्याचे वळ आहेत. ही मारहाण अतिशय क्रूरपणे करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर मारहाणीचे व्रण पाहायला मिळत होते. त्यांच्या छातीवर, पायावर आणि डोक्यात अशा सर्वच ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे. मात्र संतोष देशमुख यांच्या शरीरात कुठेही फ्रॅक्चर आढळून आलेलं नाही असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. किमान 1.5 तास त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतक्या क्रूरपणे करण्यात आली होती त्यात संतोष देशमुख यांचा जीव गेला. दरम्यान हत्या झाली या दिवसापासून विरोधी पक्षातले जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, आदित्य ठाकरे, रोहित पवार तर सत्ताधारी पक्षातले सुरेश धस, नमिता मुंदंडा यांनी हे प्रकरण विधानसभेत लावून धरलंय. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी तर या मुद्द्यावरून सरकारवर अक्षरशः आग ओकली आहे. वाल्मिक कराड हा प्रकरणाचा मास्टर माइंड असून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत त्याचे संबंध असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यापासून संदीप क्षीरसागर यांनी केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाल्मिक कराड हा बीडचा छोटा शकील आहे. खंडणीपासून 307 पर्यंत अनेक गुन्हे त्याच्या नावे नोंद आहेत. तर संदीप क्षीरसागर यांनी जर वाल्मिक कराड यांना अटक झाली नाही तर संपूर्ण बीड जिल्हा रस्त्यावर येईल आणि प्रशासनाला परिस्थिती कंट्रोल करणं अवघड जाईल. आज याचं प्रात्यक्षिकही दिसलं. परभणीच्या जिंतूर गावात आसूड मोर्चा काढत आरोपींना अटक करण्याची व कडक शासन करण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील विधिमंडळात वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन थेट धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवलं. त्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा संशय तेथील गावकऱ्यांनी व्यक्त केल्याचंही दानवे यांनी म्हटलं. भाजप आमदार सुरेश धस यांनी तर आपण त्याबाबत SIT चौकशीची मागणी केली असं सांगितलं. तसंच या हत्या प्रकरणात मुख्य आका आणि आकांचा आका यांची चौकशी झाली पाहिजे ही देखील वारंवार मागणी करत आहे. मी आतापर्यंत या प्रकरणात कुणाचंही नाव घेतलेलं नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत नाव घेणार नाही. पण या प्रकरणातील आरोपींचे कॉल डिटेल्स तपासा, आत्ताचे तपासा आणि 1 महिना आधीचेही तपासा. त्यातून कोण कोणाच्या संपर्कात होतं, कट कसा सिजला, या सर्व गोष्टी स्पष्ट होतील असंही धस म्हणाले. कॉल डिटेल्स तपासल्यानंतर सर्व काही समोर येईल असं ते म्हणाले.
त्याही पुढे जात आमदार सुरेश धस यांनी आणखी काही गंभीर गोष्टी सांगितल्या. हे कृत्य ज्या लोकांनी केलंय ते गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या परिसरात प्रचंड दहशत आहे. या परिसरात एकदा जाऊन बघा, तिथं तुम्हाला त्यांचीच दहशत दिसेल. त्यांनी आजूबाजूच्या गावातल्या किती लोकांचे हातपाय तोडले, किती लोकांना मारलाय. यापेक्षाही गंभीर म्हणजे या परिसरातल्या किती मुली बाळींवर वक्रदृष्टी टाकली आहे हे समजेल असं धक्कादायक विधानही धस यांनी केलाय. संतोष देशमुख हे तर शेवटचं टोक आहे. बऱ्याच गोष्टी समोर यायच्या आहेत. त्यांनी अंगावर काटा आणणारे अनेक गुन्हे केले आहेत असंही ते म्हणाले. पुढे खुद्द शरद पवार यांनीही मस्साजोग इथं जाऊन देशमुख कुटुंबाची विचारपूस करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाने वेग पकडला आणि पोलिसांना चौथ्या आरोपीला पकडण्यात यश आलं. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केवळ 3 आरोपी अटकेत होते, पण काल विष्णू चाटे नावाच्या आणखी एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या वळल्यात. त्या विष्णू चाटे याचे वाल्मिक कराड यांच्याशी थेट संबंध असून तो त्यांचा जवळचा सहकारी मानला जातो. तसंच तो राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष, केज तालुक्यातील कवडगावचा पूर्वी सरपंचही होता अशी माहिती आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर विष्णू चाटे हा सरपंचाचे बंधू धनंजय देशमुख यांच्या संपर्कात होता. तुमच्या भावाला मी आणून सोडायला लावतो असं तो सांगत होता अशी माहिती आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाळेमुळे खणून काढणार असून मास्टरमाइंड कोणी असून त्याला शिक्षा होणारच असं विधानभवनात सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं गेलंय, त्यामुळे सांगतो की या गुन्ह्यात कुणीही दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही. वाल्मिक कराड याचा संबंध कोणासोबत आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. त्याचे फोटो सर्वांसोबत आहेत. आमच्या सोबत पवार साहेबांसोबतही फोटो आहेत. तो कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे त्याचा विचार न करता कारवाई करण्यात येणार आहे. एका प्रकरणात तो आरोपी आहे. पुरावे मिळाल्यानंतर त्याच्यावर कारवाई होणारच. आता या झाल्या 3 दिवसातल्या काही घडामोडी. पण भगवानगडावर भाषण करत असताना पंकजा मुंडेंनी वाल्मिक कराड यांना सर्वांसमोर उठवून या वाल्मिकांना कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असं वक्तव्य का केलं? धनंजय मुंडेंच्यासाठी वाल्मिक कराड इतका खास माणूस काय आणि कधी झाला त्यासाठी आपण थोडं मागे जाऊन पाहू. शालेय शिक्षण पूर्ण करून कॉलेजला परळीत आल्यानंतर वाल्मिक कराड यांनी गणपती मंडळ स्थापनेत महत्वाची भूमिका पार पाडली. परळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवान बाबा गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आणि त्याद्वारे मित्रपरिवार वाढवला. त्यातून त्यांचं नेतृत्व पुढे आलं आणि ते गोपीनाथ मुंडे यांनी हेरलं. त्या काळात गोपीनाथ मुंडे बंजारा समाजासह भाजपमधले मोठे नेते म्हणून उदयास आले होते. त्यांच्या भाषणानं बीडमधील अनेक तरुण प्रेरित होऊन मुंड्यांना जाऊन मिळत होते. वाल्मिक कराड हे सुद्धा त्यातलेच एक. परळीमधल्या मित्रपरिवाराच्या जोरावर वाल्मिक कराड यांनी आपला वचक प्रस्थापित केला होता. पुढे फुलचंद कराड यांच्या सांगण्यावरून गोपीनाथ मुंडेंनी वाल्मिक कराड यांना आपल्या सोबत घेतलं. गोपीनाथ मुंडेंच्या घरापासून पक्षासाठी आवश्यक ती सगळी कामं एका हाकेवर करण्यात वाल्मिक कराड पुढे असायचे. त्यातून त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा विश्वास मिळवला आणि पुढे स्वतःसाठी परळीतील राजकारणात जम बसवला. ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, बाजार समित्या, सहकारी बँका, पतसंस्था, कारखान्याच्या निवडणुकांमध्ये मुंडे यांच्यासाठी सगळी फिल्डिंग लावण्याचं काम वाल्मिक कराड करायचे. स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार 1992-93च्या काळात वैजनाथ महाविद्यालयाच्या संचालक निवडी प्रकरणी झालेल्या बैठकीदरम्यान जो राडा झाला त्यात पोलिसांकडून वाल्मिक कराड यांच्या पायाला गोळी लागली आणि ते पहिल्यांदा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले. पुढे काही व्यवसायांमध्ये कराड यांनी हात मारला, पण राजकीय ओळखीमुळे सगळी कॉन्ट्रॅक्ट्स कराड आपल्या पदरात पाडून घेतात असा आरोप त्यांच्यावर वेळोवेळी झाला. दरम्यान 2000च्या काळात गोपीनाथ मुंडेंचे बंधू पंडितांना मुंडे यांच्याशी वाल्मिक कराड यांची जवळीक वाढली. त्यांच्या थ्रू पहिल्यांदा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या संपर्कात आले आणि बघता बघता त्यांचे खास व्यक्ती झाले असं स्थानिक रिपोर्टर सांगतात. स्वतः धनंजय मुंडे यांनीही वाल्मिक कराड माझे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत असं माध्यमांना सांगितलंय. 2001 साली जेव्हा परळी नगर परिषदेची निवडणूक पार पडली तेव्हा पंडितांना मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना ताकद दिली आणि गोपीनाथ मुंडेंच्या गटाचा विरोध मोडून काढत त्यांना परळीचं नगराध्यक्ष बनवलं. पण गोपीनाथ मुंडे त्यावेळी कराड यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी इच्छुक नव्हते असं म्हणतात. ती गोष्ट समजल्यावर वाल्मिक कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याशी फारकत घेऊन पंडितांना आणि धनंजय मुंडेंना साथ देण्याचं पक्क केल्याचं बोललं जातं.
त्या दिवसापासून आजपर्यंत वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या सोबत आपली निष्ठा राखून आहेत असं सांगितलं जात आहे। 2009 ला गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडेंना साईडलाईन करत पंकजा मुंडेंना राज्याच्या राजकारणात उतरवण्याची तयारी केली, तेव्हा धनंजय मुंडे नाराज झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा परळी नगर परिषदेला स्वतःच्या मर्जीचा नगराध्यक्ष निवडून आणला। तेव्हा वाल्मिक कराड हेच धनंजय मुंडे यांच्यासाठी तळागाळात जाऊन काम करत होते असं स्थानिक जाणकार सांगतात। म्हणजे वाल्मिक कराड तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्यासाठी बॅकबोन म्हणून उभे आहेत आणि म्हणूनच पंकजा मुंडे यांनी आवर्जून भाषणात वाल्मिक कराड यांचा उल्लेख केला होता। दरम्यान एका बाजूला हे राजकीय संबंध प्रस्थापित करत असताना वाल्मिक कराड यांचं अनेकदा गुन्हेगारी कनेक्शनही समोर आलेलं आहे। खंडणीपासून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्यापर्यंत त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झालेले आहेत असा दावा काही नेत्यांकडून करण्यात येतोय। वाल्मिक कराड परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत संपूर्ण कारभार पाहतात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीही ते अग्रेसर असल्याचं दिसून आलेलं आहे। यापूर्वी त्यांच्यावर 307 कलमांतर्गत गुन्हे नोंद झालेत। सध्या त्यांच्या विरुद्ध सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी खंडणीशी संबंधित गुन्हा केज पोलीस ठाण्यात दाखल आहे। विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो। धनंजय मुंडेंचं राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावलीसारखे त्यांच्यासोबत आहेत असं लोक सांगतात। मुंडे यांचे जिल्ह्यातील सरकारी सामाजिक सर्व कार्यक्रम कराड बघतात। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे कराड हेच जिल्हा चालवायचे, त्यावेळी त्यांचा दरारा मोठा होता असा विरोधकांचा आरोप आहे। दरम्यान नाना पटोले यांनी काही धक्कादायक आरोप केलेत। ते म्हणाले बीडमधील गुंड वाल्मिक कराडला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे, त्याच्यासोबत 3 पोलीस कर्मचारी असतात, त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, अशा माणसाला पोलीस सुरक्षा का दिली जाते? गेल्या 2.5 वर्षांच्या काळात राज्यात महायुतीचं सरकार होतं, या सरकारनं राज्यात गुंडाराजला ताकद देण्याचं काम केलं। गेल्या वेळी परळीत आंधळे आणि गीते यांच्यावर गोळीबार झाला, आंधळेचा खून झाला, त्याचंही संचालन करणारा व्यक्ती वाल्मिक कराड होता। परळीत ही घटना घडली तेव्हा पाटील आणि महाजन हे 2 पोलीस अधिकारी तिकडे होते। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातही हेच 2 अधिकारी आहेत, त्यामुळे वाल्मिक कराडच्या आदेशानेच पोलिसांची नियुक्ती होते का हा प्रश्न उपस्थित होतोय। यामध्ये एका मंत्र्याचा सहभाग असल्याची कुजबूज रंगली आहे असं म्हणत नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे अप्रत्यक्ष अंगुली निर्देश केले। ते पुढे म्हणाले वाल्मिक कराड याने गेल्या 4-5 दिवसात बीडमधील पोलिसांना 200 लोकांवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत अशी माहिती आहे। वाल्मिक कराड हाच तिकडे शासन चालवत आहे, त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? पोलीस शासनाचं ऐकतात की गुंडांचं? मी वाल्मिक कराडला गुंड म्हणत आहे कारण त्यानं अनेक खून केले आहेत। विधानसभेचे आमदारही वाल्मिक कराडच्या आकांचं नाव घ्यायला घाबरत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं। तसंच राज्यात 2.5 वर्षांपासून गुंडाराज सुरू आहे, ते अजूनही संपलेला नाही। मी 1999 साली सभागृहात आलो, त्यावेळी अरुण गवळी या सभागृहात होता, त्याच्या शेजारी कोणीही बसायला तयार नव्हतं। आता वाल्मिक कराडही या सभागृहात येऊन बसला तरी आश्चर्य वाटायला नको असं म्हणून नाना पटोले यांनी सरकारला डिवचलाय। तर वाल्मिक कराड मात्र आरोप झाल्यापासून फरार आहेत आणि अद्याप त्यांचा काहीही मागमूस लागलेला नाही असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। बाकी विरोधक म्हणतात तसं वाल्मिक कराड यांचा खरंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये हात असू शकेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।